मराठवाड्यामध्ये महाप्रलय, लाखो एकरवरची पिकं पाण्याखाली. धाराशिव, बीड, सोलापुरात महापुराचं थैमान. सरकार मदत कधी? पूरग्रस्तांची आर्तहाक. महाप्रलयाच्या मगरमिठीतल्या मराठवाड्यात 8 जणांचा बळी. जालन्यात वेळेवर उपचार न मिळाल्यानं चिमुकल्याचा मृत्यू. पुराच्या मगरमिठीत अडकलेल्या मराठवाड्यात ठिकठिकाणी बचाव कार्य. हेलिकॉप्टर, बोटींच्या मदतीने प्रयत्नांची शर्थ. नुकत्याच जन्मलेल्या अर्भकासह मातेची सुटका. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री उद्या मराठवाड्यातल्या पूरस्थितीचा घेणार आढावा. मुख्यमंत्री सोलापूर, लातूर जिल्ह्याचा तर उपमुख्यमंत्री धाराशिव जिल्ह्यातल्या परिस्थितीचा आढावा घेणार. घर, शेती आणि जनावरांसाठी मदत करणार. पुढच्या 8 दिवसात 2215 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार. देवेंद्र फडणवीसांची माहिती. तर ओला दुष्काळ जाहीर करण्याचा निर्णय मात्र नाही. अतिवृष्टीग्रस्त महाराष्ट्राला किमान 10,000 कोटींची मदत द्या. उद्धव ठाकरेंची केंद्राकडे मागणी. आधी भरपाई मग पंचनामे करण्याचा दिला सल्ला. राजकारण करू नका, फडणवीसांचं उत्तर. पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी नेते मंडळी मैदानात. गिरीश महाजन, जयकुमार गोरे, धनंजय मुंडे, सुरेश धस यांनी घेतला आढावा. ओमराजे निंबाळकरांकडून पुराच्या पाण्यात उतरून बचाव कार्य. शेतीमालाला भाव न मिळाल्यास, वेळ पडल्यास नेपाळमध्ये सारखे घरात घुसू. बच्चू कडूंचा सरकारला थेट इशारा. 28 तारखेला आंदोलनाचा एल्गार. नवरात्री निमित्ताने देवीच्या चरणी आज दुसरी माळ. पंढरपुरात रुक्मिणी मातेची मारवाडी रूपात पूजा. विठुरायालाही मौल्यवान दागिन्यांचा साज. 71व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचं राष्ट्रपतींच्या हस्ते वितरण. किंग खान शाहरुख, राणी मुखर्जी तर मराठी नाळ 2 चित्रपटाला सर्वोत्कृष्ट बाल चित्रपट पुरस्कार प्रदान. फ्रान्स, बेल्जियमसह 5 देशांनी दिली पॅलेस्टाईनला मान्यता. न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्र सदस्य देशांच्या बैठकीत अधिकृत घोषणा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.